पण तुम्ही समजू शकणार ना मी काय बोलतेय ते. ठीक आहे, मी पहिला प्रश्न विचारणार आहे आकाशला. आकाश, PKL सीझन 11 फायनली पुण्यात आलेला आहे. पुणेरी पलटण संघाने दमदार सुरुवात केली असून प्लेऑफ्सच्या लढतीसाठी आगेकूच करत आहे आणि तू आपल्या चाहत्यांसमोर खेळणार आहे. तुला कसं वाटतंय याबद्दल? तुझ्यासमोर माईक आहे, प्लीज घेतो. आणि मला सर्वांना नमस्कार. पुणेरी पलटणने स्टार्टिंग चांगली केली होती आणि एंड पण चांगलंच करून दाखवलं. पुणेकरांचं आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे पुणेरी पलटण टीमसोबत आणि ते आम्ही प्रूव्ह करून दाखवू. तू पुण्यात खेळतोय, तुला कसं वाटतं पुण्यात खेळल्याबद्दल? म्हणजे तू तुझ्याच लोकांसमोर असणार आहेस, ती एनर्जी जी तुला हवी आहे ती तुला भेटणार त्यांच्याकडनं. मलाच नाही तर सगळ्या 12च्या टीमच्या प्लेयरला पुणेकर पूर्ण सपोर्ट करतील, कारण एक खेळाडू नाही खेळत, पूर्ण टीमचे प्लेयर खेळतात आणि सर्वांना पुणेकर तेवढंच प्रेम देतील. बरोबर, ते तर आहे. एकदा प्लीज सुंदर टाळ्या फॉर आकाश शिंदे फ्रॉम पुणेरी पलटण. सेकंड प्रश्न मी विचारणार आहे अजित चव्हाणला फ्रॉम यू मुंबई. तुम्ही तुमच्या टीम मधून सगळ्यात लोकप्रिय तरुण खेळाडू आहात, राईट? हे महाराष्ट्रात प्रत्येक प्लेयरला किती प्रोत्साहन मिळेल तुमच्या परफॉर्मन्समुळे, आणि तुम्ही पुण्यातलेच आहात आणि पुण्यातल्या पुणेरी पलटणच्या विरुद्धात खेळणार आहात या मॅचमध्ये. तुम्हाला कसं वाटतं? सर्व नमस्कार. मायक्रोजवळ धरणं प्लीज. येस. पुणेसोबत आमची एक मॅच झाली आहे, आम्ही ती मॅच हरलोय काही गुणांनी 2-3 पॉईंटने. आता पुणेसोबत मॅच आहे आमची. पुणेची पब्लिक आहे आणि आमची मुंबई टीम आहे आमची, आणि आम्ही सपोर्ट पब्लिकचा सपोर्ट दोघं टीमला असणार आहे. पण आम्ही पूर्ण प्रयत्न करणार पुणे पलटण हरवायची. एकदा प्लीज जोरदार तयार झालं पाहिजे प्रोफेसर अजित चव्हाण फ्रॉम मुंबई. माझा लास्ट प्रश्न असणार आहे हरियाणा स्टीलर्समधून शिवन पठारेसाठी. हरियाणा स्टीलर्समध्ये खूप सारे युवा खेळाडू आहेत. अशा टीममध्ये तुमची डेव्हलपमेंट लास्ट 2 वर्षात कशी दिसतीये तुला? आणि तुमच्या टीममध्ये शादलू आहे जो लेजंड आहे जेव्हा कबड्डी येते या बाबतीत, राईट? तर या खेळामध्ये तुम्ही तुमच्या मित्राला या बाबतीत काय बोलू इच्छिता, प्लीज आम्हाला सांगा. सर्वात पहिले हेच बोलू इच्छितो की आमची टीम खूप चांगली करते, कारण की संपूर्ण टीम एकजुटीने खेळते, पूर्ण युनिटी दिसून येते टीममध्ये, आणि प्रत्येक खेळाडू त्याचं स्वतःचं काम करतोय आणि टीम युनिटी सुद्धा दाखवतोय. आणि शादलूमुळे सुद्धा आमच्या डिफेन्समध्ये खूप फरक पडला, कारण की लास्ट सीझनला आमची टीम चांगली होती डिफेन्समध्ये, फक्त एक कॉर्नर आम्हाला नव्हता. तर यावर्षी तो शादलू चांगले करतोय, तर टीमला सुद्धा खूप चांगलं वाटतं आणि पॉझिटिव्ह सुद्धा फील करते. एकदा प्लीज जोरदार टाळ्या वन्स अगेन फॉर मिस्टर शिव पठारे, अजित चव्हाण आणि आकाश शिंदे. Thank you so much for joining me up on stage. Please have your respected seat.